नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला मागेल त्याला सोलार योजनेमधून जर सोलर पंप लागला असेल आणि जर तुम्ही रोटोमॅक या कंपनीचं जर सिलेक्शन केलं असेल तर काही लोकांना समजा मोबाईलवर चालू बंद करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे त्याच्यात. तर आपण आज बघू ते मोबाईलवर चालू बंद कसं करता येईल आपल्याला. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ॲप घ्यावं लागतं मोबाईलवरून. गुगल प्ले स्टोअर भेटून जाईल ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपला RID नंबर लागेल. तर RID नंबर जो आहे तो आपल्याला इकडं भेटून जाईल बघा. आपल्याला इकडं कंट्रोल आहे, या कंट्रोलच्या साईडला हे इथं दिसतंय तुम्हाला RID. हा जो नंबर आहे हा नंबर लागतो. ठीक आहे. तर चला आपण बघूत एकदा. मोबाईल आपलं ॲप डाउनलोड करून घेऊ आणि बघू चालू करून होतं की नाही. तर आणि ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं सर्च करायचं आहे रोटोमॅक पंप आय. ठीक आहे, हे आलं वरतं. आता हे ॲप सर्च केल्याच्या नंतर हे बघा, हे येईल वरचं ॲप. माझ्याकडे आधीच डाउनलोड आहे, तर आपण डायरेक्ट आता ओपन करू. 1 मिनिट, होतं आहे ओपन. हां, ठीक आहे. आता ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला अगोदर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो आपण घेताना दिला होता सोलर, तो नंबर टाकून इथं रजिस्टर करायचं आहे. आपलं नाव वगैरे येईल, इथं OTP वगैरे येईल ते. आणि तसं रजिस्टर झाल्याच्या नंतर हे बघा, आता इथं खाली ऑप्शन येतो आहे मोबाईलवरती, म्हणजे स्विच ऑन ऑफ करायचा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर समजा रजिस्टर वगैरे केलं आपण आणि जर पंप चालू होत नसेल तर ते काय आहे, आपल्याला हे खाली जे स्विच आहे हे ऑन करून ठेवावं लागतं. हे जेव्हा ऑन असेल ना, त्यावेळेस आपला जो कंट्रोल आहे तो आपल्या ॲपसोबत कनेक्ट होऊन जाईल आणि मग आपलं हे मोबाईलचं जे ॲप आहे चालू बंद करण्याचं हे काम करेल. हे बघा, आता इकडं मोटर मी स्विच चालू केलेलं आहे आणि इकडं मोटर चालू झालेली आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी याच्यावरून बंद करून दाखवतो मोटर बंद कशी करायची. तर हे ॲप आपण ओपन केलं. आता ओपन केल्याच्या नंतर इथं RMUFW जे दिसतंय ते एक 10 सेकंदापर्यंत थांबायचं. ते गेल्याच्या नंतर बघा, आता आपला पंप चालू दाखवतं आहे आणि याच्यावरती आपण एकदा क्लिक केलं. हे बघा, आता आपण पंप बंद केला आहे. हे इथून ऑपरेट होतं आहे. आता मी डायरेक्ट असं दाखवू नाही शकत तुम्हाला, पण हे होतं आहे मोबाईलवर स्विच ऑन ऑफ. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे वापरू शकता.